प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 100 कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळवून दिल्याबद्दल आणि शहर सुधारणा समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका स्वाती बडगू यांचा सत्कार करण्यात आला। प्रभाग क्रमांक 3 मध्ये 100 कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल नगरसेविका स्वाती बडगू यांचा सत्कार करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कार्यक्रमात 100 महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते लाभार्थींना गॅस कनेक्शन देण्यात आले। मोफत गॅस शेगडी वाटप कार्यक्रमासाठी आम्हाला आवर्जून इथं येण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या स्वातीताईचे मी आभार मानते। आणि ह्या योजनेचा अधिक लाभ आपण घ्यावा आणि आपल्या प्रभागातील नगरसेवक सातत्याने तुमचे जे इथील विषय आहेत किंवा जे अडचणी आहेत त्या सभागृहामध्ये सतत मांडत असतात। त्यांचा धडपडा असतो की आपल्या प्रभागातील नगरसेवकांना जास्तीत जास्त योजनेचा लाभ मिळवून द्यावा आणि तुमच्या ज्या समस्या आहेत, ड्रेनेज असू द्या, लाईट असू द्या किंवा अनेक समस्या आहेत, कारण कोणाच्या साध्या छोट्या जरी समस्या असल्या तर आपल्या प्रभागातील नगरसेवक नक्कीच त्या सोडवण्याचा प्रयत्न सतत करत असतात। आमच्या भगिनी आहेत, आमच्या कालच त्यांना शहर सुधारक सभापती झालेला आहे। प्रभागात तुमचं आणखीन एक नवीन पद मिळालेलं आहे आणि नक्कीच आम्ही सर्वजण आणि याचा पाठपुरावा तुमच्या काही काम असू द्या नक्कीच सांगा, आम्ही सर्वजण मिळून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। यावेळी संजय कोळी, राजकुमार पाटील, स्वाती बडगू, दत्तात्रय बडगू, बबिता धुम्मा, ऐश्वर्या साखरे, संग्राम काशीद, रमेश देवरकुंडा, रवी गड्डम, अशोक मच्छा, स्टेफन हुंडेकरी, श्रीकांत बडगू, शंकर बडगू आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना सुरक्षित स्वयंपाकघर देण्याच्या विचारातून उज्ज्वला गॅस योजनेची सुरुवात त्यांनी केलेली आहे। त्या योजनेअंतर्गत अनेक माता बंधू भगिनींना सुरक्षित स्वयंपाकघर व धूरमुक्त स्वयंपाकघर मिळालेले आहे। त्याबद्दल मी आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे खूप आभारी आहे। आणि त्याचबरोबर आज आपण एसटी कार्ड, एमसीएमसी स्मार्ट कार्ड शिबिर राबवली होती, त्या स्मार्ट कार्डचेही आज आपण वितरण करणार आहोत। हे कार्ड 1 ऑगस्ट पासून कंपल्सरी करण्यात येणार आहे। या कार्डचा फायदा काय असेल तर महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसच्या प्रवासाच्या तिकिटाच्या 50% सवलत मिळणार आहे। तर अशा दोन्ही शिबिराच्या कार्ड वितरण समारंभ आणि गॅस सीट वितरण समारंभासाठी आपण येथे एकत्रित जमलेलो आहोत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी निंबर्गे यांनी केले।